माझं नाव कुंदन नानोटे. माझं नाव चेतना नानोटे. आम्ही फ्लॅट यशवंत वाकड सेंटर वाकडला घेतला आहे. कार्पेट एरिया हा 727 आहे या फ्लॅटचा. ॲक्च्युली मला यांचा अकाउंट इंस्टाग्राम हँडलवरून मी चेक केलेला, तर यांचे डिझाईन्स मला भरपूर आवडले आणि त्यांचा युनिकनेस पाहूनच आम्ही डिसाईड केलं की आम्ही डिझाईन लाईनसोबत कंटिन्यू करू. स्टार्टिंग आम्ही एंट्रीपासून करतो. एंट्रीचं एंट्रन्स जे होतं ते आम्हाला वुडन टचमध्ये नव्हतं पाहिजे. त्यासाठी सायली मॅडमने आम्हाला भरपूर म्हणजे न्यू डिझाईन्स सांगितल्या आणि त्यांनी एक खूप छान मार्बल टचवाली डिझाईन आम्हाला फायनलाइज करून दिली. जे डायनिंग रूममध्ये मोल्डिंग्स आणि जे आर्टिफॅक्ट्स सायली आणि नीनांनी सजेस्ट केले, इट्स अ वंडरफुल. आम्हाला मंदिर ओपन असं पाहिजे होतं आणि डोअर त्याला नाही पाहिजे होते. तर त्यामध्ये सायली आणि नीनांनी आम्हाला ऑप्शन दिलं की कर्टन आपण लावू शकतो. तर रोलर बाइंडर आम्ही त्याला मंदिराला अप्लाय केला आणि इट्स लुक अ वंडरफुल. आणि किचनचं जेव्हा आम्ही सिलेक्शन करत होतो तेव्हा किचनच्या ॲक्रेलिकमध्ये मॅडमने 1-2 ऑप्शन्स आम्हाला सांगितले. त्यात मॅडम बोलले की व्हाईट थीमला आपण ग्रे कलरनी जाऊया, तो खूप छान उठून दिसेल. त्यामुळे आम्ही ग्रे कलर चूज केला आणि त्याचा आउटपुट पण आम्हाला खूप छान मिळाला आहे. म्हणजे ओव्हरऑल पूर्ण घराला जो लुक दिलेला आहे तो सायली मॅडमच्या डिझाईन्सनीच म्हणजे छान दिसतं ते ओव्हरऑल. बेडरूमचं सांगायचं गेलं तर मॅडमनी आम्हाला पहिले पॅनल मोल्डिंगबद्दल सांगितलं. मोल्डिंगमध्ये पण भरपूर ऑप्शन्स त्यांनी आम्हाला सजेस्ट केले, पण आम्हाला सर्वात जास्त ऑप्शन आवडलेला तो वॉलपेपरचा. मॅडमनी भरपूर वॉलपेपर्स आम्हाला सजेस्ट केले होते आणि त्याच्यातला फायनल एक खूप अत्यंत म्हणजे सुंदर आणि छान दिसतो, डिसेंट वाटतो तो वॉलपेपर मॅडमनी सिलेक्ट करण्यात मदत केली.
आणि चिल्ड्रन्स बेडरूममध्ये पण मॅमनी खूप छान सजेशन्स केले होते. तर त्यामधलं एक आम्हाला भरपूर आवडलेलं ते फ्लुटर्स जे ॲड केले त्यांनी बेडच्या मागे, ते एकदम युनिक वाटत होती ती डिझाईन. आणि आमच्याकडे कोणी पण आलं तर आम्हाला सारखं विचारतं की तुमचे डिझाईन्स खूपच डिसेंट आहेत. तर म्हणजे लोकांना फार आवडतात आमचे. Actually, we are very happy with our home interiors and all, and we are very thankful to Saili ma'am and Nina sir. They are doing their best. Yeah. And overall team is also very nice and very supportive.